श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथेच्या एका विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्हाला कळाले आहे की इकडे जवळपास एक झवेरी म्हणून काका आहेत, त्यांच्याकडे साईबाबांच्या पादुका आहेत. तर आपण तिकडे जाऊया. तर इकडे तुम्ही बघू शकता, हा अप्पावळण चौक आहे आणि ह्याच्या मागे इथे किबे लक्ष्मी थिएटर, जे आधीचं प्रभात टॉकीज. तर तिकडने पुढे गेल्यावरती पहिला लेफ्ट घेतल्यावरती मेहुणपोरा लागतंय. तर आपण तिथे जायचं आहे. चला. ज्या कोण्या भक्ताला श्री साईबाबांच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी ह्या चौकात येऊन श्री आयुर्वेद औषधालय येथे चौकशी करावी किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती अगोदर फोन करावा. ओम साईराम. माझं नाव वेदांत योगेंद्र झवेरी आहे. मी डॉक्टर SG झवेरी यांचं नातू आहे. तर जसं तुम्ही बघू शकता, आपल्याकडे इथं साईबाबांच्या खऱ्या पादुका आहेत, ज्या आजोबांकडनं आमच्याकडे आहेत. तर सुरुवातीला मी तुम्हाला स्टोरी सांगतो की या पादुका आल्या कशा का आपल्याकडे. तर साधारण 1912 ते 13च्या आसपास एक राईकर म्हणून व्यक्ती होते, राहायला मुंबईला असायचे. तर काही कारणास्तव ते शिर्डीला साईबाबांकडे गेले आणि तिथं ते 21 दिवस राहिले. तर त्यांनी त्या 21 दिवसांमध्ये साईबाबांसोबत राहून साईबाबा कसे राहत होते, लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करत होते, तर या गोष्टी खूप जवळनं अनुभवल्या. ते 21 दिवस पूर्ण त्यांच्यासोबतच राहायचे, त्यांच्यासोबत फिरायचे, लोकांना भेटायचे. त्याच्यानंतर ज्यावेळेस 22व्या दिवशी ते परत मुंबईला जायला निघाले, त्यावेळेस साईबाबांनी त्यांना थांबवलं. त्यांना एक असं जुनं वस्त्र होतं, त्याच्यावरती त्यांनी साईबाबांनी आपल्या चरणांचे ठसे उमटून त्या कापडावरती त्यांना दिले आणि एक कागद दिला. त्या कागदावरती एक हाताच्या रेषा काढलेल्या होत्या. तर साईबाबांनी त्यांना सांगितलं की ह्या रेषा ज्या व्यक्तीला मॅच होतील हातांच्या, त्या व्यक्तीकडे तुम्हाला हे द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही ह्याच्या पादुका करा आणि एक मंत्र देतो, तो मंत्र त्यांना सांगायचा आहे. पण मग राईकरांनी साईबाबांना विचारलं की त्या एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी त्या माणसाला ओळखणार कसं, ना त्याचा पत्ता, ना नाव, ना काय. तर ते म्हणले की वेळ आली की तुला समजेल की हीच ती व्यक्ती आहे आणि नकळत तुझ्या तोंडातनं 2 ते 3 भविष्यवाणी होतील त्या व्यक्तीबद्दल. आणि त्या भविष्यवाणी जर खऱ्या झाल्या आणि त्या हातांच्या रेषा जर मॅच झाल्या तर समजून जावा की तीच ही व्यक्ती आहे म्हणून. आणि जो मी तुम्हाला मंत्र देणार आहे तो मंत्र पण तुम्ही आता विसरून जाणार आहे आणि त्या व्यक्तीला भेटल्यावरतीच तुम्हाला तो मंत्र आठवणार आहे. एवढं सांगून त्यांनी निरोप घेतला. त्यानंतर राईकरांना खूप मोठा प्रश्न पडला की बाबांनी सांगितलं आपल्याला, पण कधी भेटतील, कुठं भेटतील आणि ती व्यक्ती भेटल्यावरती त्यांच्या हाताकडे माझं लक्ष जायला पाहिजे, असा विचार करत करत ते गेले. नंतर काही कालावधीनंतर ज्यावेळेस त्यांचं वय झालं, साधारण 1961 किंवा 62ची गोष्ट असेल, त्यावेळेस वयोमानानुसार काही त्रास झाल्यामुळे मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि तिथं त्यांची भेट झाली माझ्या आजोबांची, डॉक्टर SG झवेरी, जे तिथं त्यावेळेस शिकाऊ डॉक्टर होते. तर त्यावेळेस आजोबांचा स्वभाव माझा असा होता की देवावरती अजिबात विश्वास नाही, कारण सायन्स स्टुडंट होते. त्यामुळे आपलं चेष्टा मस्करी करणं या गोष्टींकडे त्यांचं जास्त कल असायचा. त्याच्यानंतर राऊंडसाठी ज्यावेळेस आजोबा आले त्यावेळेस मिस्टर राईकरांकडे गेले आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं, बाबा काय तुम्हाला त्रास होतोय, काय नाही. या गोष्टीतनं राईकरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी म्हणले की आजोबांना की तुमचा मला हात दाखवा म्हणून, की तुमचं बघायचं. तर आजोबांनी हात दाखवला. तर ते 1 सेकंद असं एकदम पूर्ण शॉकमध्ये गेले की ह्या तर सेम लाईन आहेत म्हणून. तर त्यांनी त्यांच्या पिशवीतनं साईबाबांनी दिला कागद काढला, हाताच्या रेषा मॅच करून बघितल्या आणि त्या ॲक्च्युअलमध्ये मॅच झालेल्या आहेत. मग त्यांना सगळ्या काही गोष्टी आठवत गेल्या. मग त्यांनी ही सगळी गोष्ट माझ्या आजोबांना सांगितली. तर आजोबांनी म्हणले की हे सगळं खोटं आहे, असं काही नसतं, म्हाताऱ्याचं वय झाले त्यामुळे असं काहीतरी बडबडतंय, या शब्दात त्यांनी खडसावलं. तर ते म्हणले ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, मी तुझ्याबद्दल 3 भविष्यवाणी करतो, जर त्या खऱ्या झाल्या तर तू उद्या माझ्याकडे परत ये आणि मग पुढे तुला काय करायचं सांगतो, असं राईकर म्हणाले. आजोबा म्हणले ठीक आहे. आजोबांनी ते चॅलेंज म्हणून घेतलं. तर त्यांनी सांगितलं की उद्या दुपारी तू जेवणार नाहीस, तुझ्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल आणि तुझी कोणासोबत तरी भांडणं होतील, हे तुझ्यासोबत 24 तासामध्ये होणार आहे आणि जर या 3 गोष्टी जर खऱ्या झाल्या तर तू माझ्याकडे परत येशील. आजोबा म्हणले ठीक आहे. त्याच्यानंतर आजोबा गेले. दुपारी लंच टाईम झाला तर सगळे डॉक्टर मित्र त्यांचे हॉस्पिटलच्या बाहेर झाडाखाली बसून जेवायचे. जेवायला बसले, जेवायला सुरुवात पण केली. मग त्यावेळेस आजोबांना आठवलं आता मी तर जेवायला पण बसलोय, म्हणजे तो माणूस काहीतरी खोटं बोलत होता. तोपर्यंत समोर एक ॲक्सिडेंट झाला आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांना पळत पळत जायला लागलं. त्याला घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेले. त्यानंतर त्यांचं जेवण राहून गेलं.
त्यामुळे जेवण पण झालं नाही, कोणाचा तरी जीव पण वाचला. आता राहिली फक्त तिसरी भविष्यवाणी. त्यानंतर सगळं हॉस्पिटलचं काम करून जेव्हा ते घरी जायला निघाले बसने, तर त्यावेळेस त्या बसमध्ये एक लेडीज होते आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता. तर त्या लहान मुलांनी बसचं तिकीट खिडकीच्या बाहेर फेकून दिलं आणि पुढच्या बस स्टॉपवरती TC आले आणि त्या बाईला त्यांनी दंड घ्यायला चालू केला. तर सगळे सांगतात आजोबा वगैरे की नाही, त्यांच्याकडे तिकीट होतं, त्या मुलाने खिडकीच्या बाहेर टाकले, पण तो TC जरासा आगाऊ असल्यामुळे त्याला वादविवाद झाले आणि ते वादविवाद भांडणामध्ये पेटले आणि असे करून तिसरी भविष्यवाणी सुद्धा खरी झाली. मग त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी मग आजोबा गेले राईकरांकडे भेटायला. त्याच्यानंतर संध्याकाळी भेटले, असे मान खाली घालूनच गेले आजोबा. त्यावेळेस राईकर हसायला लागले, काय रे, तुला म्हणलं होतं ना भविष्यवाणी खऱ्या होतील म्हणून, झाल्या ना? म्हणले हो झाल्या. तर मग आता आजोबांनी विचारले की नक्की काय स्टोरी आहे. तर त्यावेळेस जो त्यांचा 21 दिवसांचा पूर्ण अनुभव होता साईबाबांसोबत, पहिल्यांदा तो सांगितला. त्याच्यानंतर त्यांनी एक जुनाट असं कापड होतं, त्यावर दोन्हीने उमटवलेल्या पायाचे निशाण असं होतं आणि एक मंत्र होता. या तिन्ही गोष्टी ते आजोबांकडे माझ्या त्यांनी हँडओव्हर केल्या आणि सांगितलं की साधारण 32 वर्ष त्या मंत्राचा जाप करायचा, त्याच्यानंतरच त्या पादुकांमध्ये रूपांतर करायचं आणि मग लोकांना दर्शनासाठी बोलवायचं. तर रोज रात्री 1 वाजता 1-1:30च्या आसपास आजोबा उठायचे, त्या मंत्राचा 3 वेळा जाप करायचे. असं जवळजवळ 32 वर्ष त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर या पादुका त्यांनी बनवल्या आणि दर्शनासाठी सगळ्यांसाठी ओपन ठेवल्या. तर अशा प्रकारे ह्या पादुका साईबाबांकडनं राईकरांकडे आणि राईकरांकडनं माझ्या आजोबा डॉक्टर SG झवेरींकडे आल्या. पण या पादुका आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी बदलल्या. लांब लांब लोक यायला लागली, त्यांच्या शंकेचं निवारण करायला व्हायला लागलं. पण फक्त आजोबांनी एक गोष्ट चांगली केली की या पादुका आल्यापासून त्याला असं कमर्शियलाइज किंवा मोठं असं मंदिर वगैरे केलं नाहीये. कारण साईबाबांनी काय सांगितलं होतं की जो माझा खरं भक्त आणि त्याला माझी खरं गरज आहे, ते व्यक्ती ऑटोमॅटिकली या ठिकाणी पोहोचतील, तुम्हाला काही सांगायची गरज पडणार नाही. त्यामुळे आम्ही अजून सुद्धा आहे अशाच साध्या पादुका ठेवल्या आहेत. त्याचा मोठा कुठं ॲडव्हर्टाइजमेंट करून किंवा कमर्शियलाइज करून त्याचं आम्ही हे नाही केलेलं, अशातनं अजून केलेले नाहीये. त्यामुळे आमचं अजूनही म्हणणं आहे, तुम्ही जर इथं बघत असाल तर कुठं दानपेठ सुद्धा नाहीये. साईबाबांचं असंच म्हणणं आहे की आम्हाला तुमच्याकडनं काही नको आहे, तुम्ही मनापासून या, माझी आठवण काढा, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि तेच आम्ही सुद्धा फॉलो करतोय. आता ही माझी 3री जनरेशन आहे, आम्ही या पादुका सांभाळतोय. साधारणतः किती वर्ष झाले या पादुका तुमच्याकडे आहेत? साधारण आजोबांकडे जवळजवळ 70हून अधिक वर्ष झाली त्या पादुका त्यांच्याकडे आहेत आणि लोकांसाठी दर्शनाला एक साधारण 25 ते 30 वर्ष झाली आपण दर्शनासाठी मग पादुका बाहेर आणलेल्या आहेत. ओके. आणि आता कसं आहे, तुम्ही कमर्शियलाइज केलं नाहीये, आता हे असं म्हणू शकतो तुमचं खाजगी आहे. हो, घरगुती पादुका म्हणल्या तरी चालू शकेल. जर लोकांना दर्शन करायचं असेल याच्यामध्ये तर करू शकतात ना. साधारण सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि समजा कोण लांबून येणार असेल, रविवारी दर्शन घ्यायचं असेल तर मी नंबर खाली मेन्शन करतो, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आधी सांगून येऊ शकता दर्शनाला. आणि जर समजा कोणाला अभिषेक जरी करायचा असेल तर आपण इथं गुरुजींकडनं अभिषेक सुद्धा करून देऊ शकतो, पण त्यासाठी आधी 2-3 दिवस आम्हाला तसं सूचना द्यावे लागतील. म्हणजे आम्ही तसं गुरुजींना सांगून त्यांची वेळ विचारून आम्ही अभिषेक सुद्धा इथं करून देतो. तुमचा एकदा डिटेल ॲड्रेस सांगू शकता का? आपण लोकेशन तर देऊच, पण तुम्ही एकदा डिटेल ॲड्रेस सांगा. आपला पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये श्री औषधालय नावाने आयुर्वेदिक दुकान आहे. जुनं प्रभात टॉकीज म्हणजे जे आता केबी लक्ष्मी थिएटर झालेलं आहे बाजीराव रोडवरती, 533 शनिवार पेठ. त्यामध्ये राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये आपलं 2 नंबरचं शॉप आहे आणि या पादुका पण तिथेच आहेत. तिकडं बरेच भक्त येत असतील, मग त्यांचा काही अनुभव, एखाद दुसरा भक्ताचा काही अनुभव असेल तर खूप लांब लांबून येतात. जसं की आता आपल्याकडे चेन्नईवरनं, केरळमधनं तिथनंही भक्त येतात, मुंबईवरनं येतात, भारतातून तर येतातच, तसेच त्यासोबत आउट ऑफ इंडियावरनं पण येतात, त्यांची खरी श्रद्धा आहे. जसं की आता लास्ट इयर थायलंडवरनं काही लोक आली होती, मलेशियावरनं आली होती. इव्हन मलेशियामध्ये साई उत्सव सुद्धा आता खूप जोरदार चालू केलेला आहे. जसं आपल्या इथं गणपतींची मिरवणूक असते तसं आता तिकडं साई उत्सव करतात मिरवणुका काढून. तर तिथनं हो मलेशियामध्ये तर तिथनं लोक येतात. त्यानंतर लंडन, US वरनं लोक येतात आणि लोकांना इथं आल्यावरती त्यांच्या शंकेचं निवारण होतं आणि त्यांना काही त्रास असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर सोल्युशन पण त्याचं नक्कीच मिळतं. आता तुम्हाला एक थोडक्यात 1-2 अनुभव सांगतो. आता एक भक्त आहेत जे थायलंडवरनं आले होते, तर त्यांना थोडेसे मेडिकल इश्यूज होते, तर त्यांना किडनी स्टोन होते आणि त्यांना खूप त्रास झाला होता.
आणि ऑलरेडी त्यांचे काही दुसरे 2-3 ऑपरेशन झाले होते, त्यामुळे त्यांची बॉडी खूप वीक झाली होती आणि त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं. तर ते इथे आले, शांतपणे ध्यान केला, तीर्थ घेतलं. त्यानंतर इथलं पुण्यातलं त्यांचं कामकाज संपून ते पुन्हा थायलंडला गेले आणि रेग्युलर चेकअपला डॉक्टरांकडे गेले आणि सोनोग्राफी केली. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्हाला ह्याच्या आधी कधी स्टोन नव्हताच. म्हणजे 4 महिन्याच्या पहिल्याच्या रिपोर्टमध्ये 3 स्टोन दाखवत होते आणि 4 महिन्यानंतरच्या ह्याच्या रिपोर्टमध्ये 1 सुद्धा स्टोन नव्हता. त्याच्यानंतर आता बऱ्याच लोकांचं घरगुती काही प्रॉब्लेम होते, कोणाचं घर होत नव्हतं, कोणाचं लग्न होत नव्हतं. तर असे सुद्धा अनुभव आहेत जे इकडे येऊन त्यांनी मनापासून श्रद्धेने डोकं टेकवलेलं आहे, त्यांचं नक्कीच निवारण झालेलं आहे. कारण साईबाबांचं पहिल्यापासून म्हणणं आहे, तुम्ही मनापासून माझी भक्ती करून मला प्रॉब्लेम सांगा, मी तुम्हाला सॉल्व्ह करेन. ते पण कुठलीही एक्सपेक्टेशन न ठेवता तुम्ही त्यांचं. तर आता थोडेसे आजोबांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. जसं तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आजोबा डॉक्टर होते, सायन्सवरती विश्वास जास्त होता. पण ज्यावेळेस या पादुका त्यांच्याकडे आल्या आणि मिस्टर राईकरांसोबत त्यांची भेट झाली, त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं असं म्हटलं तरी चालेल. काही काळानंतर त्यांनी KM मधनं जॉब सोडून दिला आणि समाजसेवा चालू केली. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय करायचे की एड्समुळे जे पीडित पेशंट आहेत त्यांना मदत करणं. त्याच्यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्ष एक्सपेरिमेंट करून इंजेक्शनद्वारे त्यांनी एक औषध तयार केलं जे दम्यासाठी काम करतं. तर 3 इंजेक्शनमध्ये जुन्यात जुना दमा सुद्धा त्यांनी बरा व्हायचा. तर अशा जवळजवळ हजारो लोकांचा त्यांनी दमा 1ही रुपये न घेता त्यांनी बरा केलेला आहे. तर असा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडला की पैसा, मोह, माया हे त्यांनी सगळं सोडून दिलं आणि जे काय केले त्यांनी फक्त शेवटपर्यंत लोकांची सेवाच केलेली आहे. हे सगळं जे केलं ते पादुका आल्यानंतर केलं? पादुका आल्यानंतर. म्हणजे पादुका आल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप फरक झाला. जर आता इकडे येणाऱ्या लोकांना इथं आता तुम्ही जी माहिती सांगितली ते पाहून लोक तर येतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त लोक इथे आलेल्या आधीच्या लोकांचे जर अनुभव तसा काही पाहिजे असेल तर? साधारण 1997-98ची गोष्ट आहे. त्यावेळेस पादुका आमच्या घरी असायच्या. तर एक भक्त आले होते आणि त्यांनी साधारण साईबाबांची जेवढा फोटो आहे 2 फूट 3 फूट तेवढाच त्यांनी हार बनवून आणला होता आणि तो फोटोवरती त्यांनी हार चढवला. आणि ज्यावेळेस मग संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली तर त्यावेळेस बघितलं तर त्या हारची हाईट जवळजवळ 2 फूट 7 इंच एवढी वाढली होती आणि फोटोच्या खाली बरोबर आपण साईबाबांच्या पादुका ठेवल्या होत्या. तर तो हार बरोबर साईबाबांच्या पादुकांना टच होईल एवढा वाढला होता. तर त्या भक्ताने मग तो साईबाबांचा आशीर्वाद म्हणून तो हार त्यांच्यासोबत घेऊन गेले. आणि तुम्हाला याबद्दल समजा अधिक माहिती हवी असेल की राईकरांनी 21 दिवस साईबाबांसोबत कसे घालवले, त्यांचा अनुभव काय, त्यानंतर राईकर आणि आजोबांची भेट कशी झाली आणि ह्याच्या व्यतिरिक्त लोकांचे अनुभव कसे आले की पादुकां दर्शन केल्यानंतर, तर आजोबांनी ते सोनेरी 21 दिवस म्हणून एक पुस्तिका छापलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे दर्शनाला येताल त्यावेळेस तुम्हाला ते निःशुल्क पुस्तकं नक्कीच अवेलेबल असेल इथं. आणि त्याचे काही फोटोज वगैरे आहे का की तुम्ही जे सांगितलं ते? हो आहेत ना. आता जे तुम्हाला आता मी सांगितलं की ते सोनेरी 21 दिवस नावाचे जे पुस्तकं बनवलं आहे त्याच्यामध्ये हार वाढण्याच्या आधीचा फोटो आणि हार वाढल्यानंतरचा फोटो आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की साईबाबांनी एका कागदावरती हाताच्या काही लकीर काढल्या होत्या, तर त्याचा सुद्धा फोटो आहे आणि त्यासोबत माझ्या आजोबांच्या हाताचा फोटो सुद्धा आहे. म्हणजे हे काय आहे ते विथ प्रूफ त्यांनी सगळं सादर केलेलं आहे. आता तुम्ही जे सांगितलं साईबाबांनी राईकरांना एक कापड दिलं होतं, त्याच्यामध्ये ठसे उमटले होते वगैरे, तर ते कापड दर्शन मिळेल का? म्हणजे ते कापड बघायला मिळेल का? नाही. आता झालं कसं, ज्यावेळेस या पादुका आजोबांनी तयार केला त्या दिवशी काय केलं, सकाळी पूजा वगैरे केली आणि या पादुकांवरतीच ते कापड त्यांनी असं पसरून ठेवलं होतं आणि साईडला 2 धूप लावले होते. पूजा वगैरे झाली आणि ज्यावेळेस संध्याकाळी आले त्यावेळेस ते कापड पूर्ण नाहीसं झालं. तर त्यांचं म्हणणं आहे की ते जे कापड होतं त्या पादुकांमध्येच पूर्ण समाविष्ट झालेलं आहे. त्यामुळे ती दिव्य शक्ती आली पादुकांमध्ये, ती त्या वस्त्रामुळे आलेली आहे, जे काही ह्याच्यामध्ये पूर्ण विलीन झालेलं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की राईकरांना साईबाबांनी एक कापड दिलं होतं, त्याच्यामध्ये ठसे होते आणि त्याच्याबरोबर एक मंत्र सुद्धा दिला होता. तर तो मंत्र काय होता किंवा तो त्याच्याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? सांगू शकता ना. तर तो मंत्र असा होता की जन्म जन्मोजन्मी श्री चरण श्री भाग्य साई. हा मंत्र साईबाबांनी राईकरांकडे दिला आणि राईकरांनी माझ्या आजोबांकडे दिला. तर या मंत्रामध्ये पण एक वेगळीच ताकद आहे आणि त्या मंत्राला काही अर्थ पण आहे.
आता जसं आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण श्री लिहितो, तर साईबाबांच्या म्हणण्याप्रमाणे त्या श्रीचा अर्थ त्यांनी काय केला की श्री म्हणजे जल. तर जल का, कारण पृथ्वी तलावरती जो सगळ्यात पहिला जीव निर्माण झाला तो पाण्यात झालेला आहे. त्यामुळे पहिलं स्थान आपण श्रीला दिलं, म्हणजे जलला दिलेलं आहे. जो पहिला श्री येतो त्याचा अर्थ आहे की जल, इकडं पहिल्यांदा जीवाची उत्पत्ती झाली आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द जो आहे तो चरण. चरण म्हणजे पृथ्वी, भूतल, ज्याच्यामुळे आपण स्थिर आहे. तर त्या वर्डला मेन्शन करण्यासाठी त्यांनी चरण हा शब्द वापरला आहे. त्याच्यानंतर पुन्हा श्री येतो, तर त्या श्रीसाठी अग्नीचं महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्री, चरण, श्री, भाग्य. भाग्यला त्यांनी पवन म्हणजे वायू देवाची उपमा दिलेली आहे, कारण भाग्य हे वाऱ्याप्रमाणे कधीही कोणाचंही बदलू शकतं, ते स्थिर नसतं. त्यामुळे त्या शब्दाचा तो अर्थ होतो. आणि साई म्हणजे साक्षात ईश्वर, असा त्या पूर्ण मंत्राचा अर्थ आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर समजायला गेला तर तुमचं पूर्ण जीवन ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तुमचा जन्म कुठं झाला, तुमचा मृत्यू कुठपर्यंत होणार आहे, तुमचं भाग्य कसं असणार आहे, असा तो खूप डीप मध्ये त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला कधी काय अडचण वाटली, काय वाटलं, तर फक्त मंत्राचा जाप करत बसा. जन्म जन्मोजन्मी श्री चरण श्री भाग्यसाई. नक्कीच तुम्हाला मंत्राने खूप आयुष्य तुमचा फरक पडेल. आता मगाशी जसं आपलं बोलणं झालं की आजोबांची अशी एक ट्रस्ट काढायची वगैरे इच्छा होती, मग त्यांनी एक सुद्धा ट्रस्ट सुद्धा काढला होता. पण आता तुम्ही जसं सांगता काही कारणास्तव तो पुढे कंटिन्यू नाही झाला. ज्यावेळेस ट्रस्ट होते त्यावेळेस आजोबा काय करायचे की जे श्रद्धेने लोक काही डोनेशन्स वगैरे द्यायचे, तर तो पैसा ते त्या ट्रस्टमध्ये वापरायचे, जेणेकरून म्हणजे जे एड्सचे पेशंट आहेत, दम्याचे पेशंट आहेत, तर ते त्या सत्कारणीला करायचे. आता आजोबा स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते पूर्ण हँडल करायचे. त्यांच्या निधनानंतर ते ट्रस्ट बंद झाले. पण आता आम्ही अजूनही काय करतो की समजा जर कोणाला इच्छा असेल की बाबा काही आम्हाला डोनेशन करायचे आहे, जेणेकरून ते डोनेशन चांगल्या मार्गी वापरता यायला पाहिजे, तर आम्ही काय करतो की आता आमचं जसं आयुर्वेदिक दुकान आहे, आमच्याकडे पेशंट्स वगैरे बरेच असतात. तर कोणाची परिस्थिती असते तर कोणाची नसते. तर ज्यांची परिस्थिती नाही आहे पण ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, तर त्या डोनेशनचा आम्ही वापर तिकडं करतो. आणि फक्त पेशंटसाठीच का करतो ह्याच्या मागे पण स्टोरी. आजोबांचं म्हणणं कसं होतं की तुम्ही जेवण दिलं त्याचं 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, कपडे दिले त्याचे काही महिने त्याचं हे होईल, पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना चांगलं आरोग्य देताल तर ते त्यांच्या आयुष्यभरासाठी कामाला येणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून सेवा करताना आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे सुद्धा त्यांनी मेडिकल रिलेटेड जे काही सेवा आहेत पेशंटसाठी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता जर कोणाला डोनेशन द्यायचं असेल तर त्यांनी कसं करायचं? आता एखाद्याला एक जण आला इथे आणि त्यांना डोनेट करायचं आहे, तर त्यांनी तुम्हाला संपर्क साधावा की कसं काय करायचं? इथंही आम्हाला संपर्क साधला तरीही चालेल, कारण हे जे काही डोनेशन असतं हे पूर्ण गुप्तदान असतं आमच्याकडनं. त्यामुळे कुणाकडनं आलं आणि काय केलं हे आमच्याकडनं पूर्ण प्रायव्हसी त्या बाबतीत राहते. पण एवढं नक्की सांगू शकतो की जे तुम्ही काय डोनेशन देताल हे नक्कीच कुठल्या ना कुठल्या चांगल्या कारणासाठी आणि त्यामुळे कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचं आयुष्य नक्की सुधारू शकतं. ज्या कोणी भक्ताला श्री साईबाबांच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा त्याचा अभिषेक करायचा आहे किंवा कुठलेही डोनेशन करायचे असेल तर श्री वेदांत झवेरी यांना संपर्क साधावा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.